नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, बहिणाबाई चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी तुम्हाला माहीत आहे. अतिशय प्रतिभावान कवयित्री होत्या. त्या निरक्षर होत्या, पण तरी त्यांनी अनेक रचना रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितेमध्ये अतिशय साधा सरळ आशय दडलेला असायचा बरं का, आणि सोप्या सोप्या शब्दात त्यांच्या या कविता आहेत. तर अशीच एक मनाला भावलेली मला कविता मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे. मन वढाय वढाय. या कवितेमध्ये मनाची अवस्था त्यांनी वर्णन केलेली आहे. मन आपलं कसं असतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्यारे लाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्यारे लाटा, मन लहरी लहरी त्याला हाती धरी कोण, मन लहरी लहरी त्याला हाती धरी कोण, उंडारल उंडारल जसं वार वावधान, उंडारल उंडारल जसं वार वावधान, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर, अरे इंचू साप बरा त्याला उतारे मंतर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, खाकसाचा म्हणजे खसखशीचा दाणा, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आभाळात माई येना, मन केवढ केवढ आभाळात माई येना, देवा कसलेन मन असं नाही दुनियेत, देवा कस देलं मन असं नाही दुनियेत, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत, देवा असं कसं मन असं कसं रे घडल, देवा असं कसं मन असं कसं रे घडल, तुले जागेपणी कुठे असं सपन पडल, तुला जागेपणी कुठे असं सपन पडल, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मैत्रिणींनो, बहिणाबाईच्या एकापेक्षा एक सुंदर कविता आहे. मनाची अवस्था त्यांनी या कवितेतून अतिशय सुंदर वर्णन केलेली आहे, हो की नाही. मन किती हे असतं, किती हाकलं तरीही ते परत परत येतं, म्हणजे मनाची पूर्ण अवस्था त्यांनी या कवितेमधून सांगितलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कविता माझी आवडली असेल तर या कवितेला नक्की लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.